महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की कशा रीतीने स्त्रियांच्याकडून ही जागृती सुरू झाली, कशा रीतीने आंदोलनं सुरू झाली. सगळं सुरुवातीला आपण बघतो की लाटणे मोर्चा पासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर चिपको आंदोलन बघितलं. तर आता ह्याच्यामध्ये अजून काही काही सहभागी झालेले आहेत की भरपूर कार्यकर्त्या अशा महिला. तर गौरा देवीचं नाव त्याच्यामध्ये घेतलं जातं की स्त्रियांमध्ये त्यांनी खूप मोठी जागृती केली. त्याच्यानंतर त्यांना मदत केली त्या आहेत सुदेशा देवी, बचनी देवी यांनी सुद्धा त्यांना पूर्णपणे अगदी सहकार्य केलं. आणि पुढचा मुद्दा आहे की मद्यपान विरोधी आंदोलन. तर 1992 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये मद्यपान विरोधी एक चळवळ सुरू झाली आणि मग पुढं त्याला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. मद्यपान मद्यपान हे कुठल्याही महिलेला हे आवडत नाही. म्हणजे त्यांच्या घरातल्या जर मुख्य माणसाने ते केलं आणि त्याच्यामध्ये काही अपरित अशी घटना घडली तर पूर्ण कुटुंब हे कोसळलं जातं. म्हणजेच काय तर ह्या व्यसनामुळं घरातला जर कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावला तर घरातल्या अन्न सगळ्या सदस्यांवर एक संकटच ओढवतं आणि याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो. मग या दारूमुळं दुःख येतं, दैन्य येतं, यांचाच त्यांना सामना करावा लागतो. आपल्या मुलांना, आपल्या चिमुकल्या पिल्लांना घेऊन, बरोबर, सगळ्या महिलांना ज्यांच्यावर हा घाला पडतो त्यांच्या. मग या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन हे उपयोगी पडलं. खाली दिसतायत बघा गौरादेवी त्यांचं छायाचित्र. पुढे जाऊया. आंध्र प्रदेशामध्ये सरकारी धोरणामुळे म्हणजेच अरब स्थानिक दारू विक्रेत्यांनी गावोगावी दुकानं उघडली. मग गावोगावची जी गरीब माणसं, कष्टकरी ही सगळी जनता होती ती दारूच्या आहारी गेली होती. आणि मग अशातच राज्यात साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये संपूर्णपणे राबवला जात होता. साक्षरता कार्यक्रम म्हणजे कसा, आता महिला दिवसभर काम करतात, पुरुषही दिवसभर काम करतात, पण एक साक्षरता उपक्रम असतो की ज्याच्यामध्ये कडे लिहिता 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 तुमचं नाव स्वतःचं किंवा काय लिहिलं गेलेलं आहे मसुद्यामध्ये हे वाचणं आणि लिहिणं हे आलं पाहिजे प्रत्येक मनुष्याने. मग या कार्यक्रमामध्ये सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट ही सांगितली जायची आणि मग सीता गावकऱ्यात जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेमध्ये सांगितलं होतं. मग 1992 मध्ये आंध्र प्रदेशामधल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या दुबागुंटा गावामध्ये 3 तरुण दारूच्या नशेत एका तळ्यामध्ये बुडून मरण पावले. खूप दुःखद अशी घटना घडली आणि या घटनेच्या निमित्तानं गावातल्या सगळ्या महिला एकत्र आल्या. काय झाल्या? एकत्र. आणि मग त्यांनी अरक विक्रीचं हे दुकान बंदच पाडलं. आणि मग ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये छापून आल्यानंतर गावोगावी तिचा परिणाम झाला आणि मग राज्यभर आंदोलन पसरल्यानं सरकारनं दारू विक्री विरोधामध्ये एक कडक असं धोरण स्वीकारलं. आता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. संयुक्त राष्ट्र संघानं 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे काय तर शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री अशी होती. काय काय आहे त्रिसूत्रीमध्ये? एक शांतता, त्याच्यामध्ये संपूर्णपणे शांततेत सगळे समस्या अडचणी सोडवल्या जायच्या. त्याच्यानंतर विकासाला जास्त प्राधान्य आणि स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाहीये, समानतेमध्ये ही त्रिसूत्री. मग भारत सरकारनं 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला उद्योगाची स्थापना केली आणि मग त्याच्यामध्ये स्त्रियांचं सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, त्याच्यानंतर स्त्रिया संदर्भातील घटनात्मक तरतुदींचे परिणाम, तसंच स्त्रियांचं शिक्षण, त्यांची टक्केवारी आणि शिक्षणामुळं त्यांचा झालेला विकास, तसंच नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या सगळ्या अडचणी, स्त्रियांची रोजगारासंदर्भातील वर्तमान परिस्थिती, त्यांचं वेतन म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये, त्याच्यानंतर स्त्री पुरुष प्रमाण, जन्म मृत्यू दर, स्त्रियांची भूमिका, अशा सर्वकष
मुद्द्यांच्या आधारे संपूर्णपणे पाहणी करण्यात आली, संपूर्णपणे सगळी गोष्ट व्यवस्थित हाताळण्यात आली. पुढे जाऊया. आता या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघर्ष समिती च्या वतीनं स्त्रियांसाठी एक राज्यव्यापी परिषद झाली. काय झाली? एक परिषद भरली होती आणि मग सगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांचा या परिषदेमध्ये सहभाग होता. सगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या परिषदेमध्ये आवर्जून हजर राहिल्या. आणि मग 1978 मध्ये समितीचा जाहीरनामा हा प्रसिद्ध झाला. मग त्याच्यामध्ये लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधामध्ये संघर्ष छेडण्याचं एक धोरणच जणू काही ठरलं. आणि मग यातूनच सगळ्या गोष्टीतूनच मग स्त्री मुक्तीची ललकारी हा गीतसंग्रह ज्योती म्हापसेकर यांचे मुलगी झाली हो, कोणतं? मुलगी झाली हो हे पथनाट्य, प्रेरक ललकारी हे मुखपत्र असे उपक्रम सुरू झाले. आतापर्यंत आपण काय काय बघितलं की कशा पद्धतीनं स्त्रियांचं आंदोलन सुरू झालं, कशा पद्धतीनं त्यांच्या सभा, परिषदा, संघटना या निर्माण झाल्या आणि प्रत्येक क्षेत्रातून अगदी स्त्रिया पुढे आल्या त्यांच्या संपूर्णपणे समस्या सोडवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हाताळण्यासाठी. आणि सुंदर असे उपक्रम पण त्यांनी कसे कसे सुरू केले हे पण आपण आतापर्यंत बघितलं. आता पुढे जाऊया की 1977 मध्ये सौदामिनी राव यांनी स्थापन केलेली पुण्यातली स्त्री मुक्ती आंदोलन समिती बायजा हे द्वैमासिक औरंगाबाद मध्ये स्त्री उवाच, मैत्रीण, स्त्री अन्याय विरोधी मंच आणि कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती, तसंच नाशिकमध्ये महिला हक्क आणि लातूरमध्ये नारी प्रबोधन मंच असे गट तयार झाले. म्हणजे बघा किती सगळं पूर्णपणे आंदोलन. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की किती सगळे मंच वगैरे स्त्रियांनी हे सुरू केले की स्त्रियांना प्रत्येक हक्क हा व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि कुठल्याही अन्यायाची ती बळी होता कामा नये. पुढे जाऊया की महाराष्ट्रभर हुंडा विरोधी संरक्षण समित्या ह्या स्थापन झाल्या. मग त्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये स्त्री अत्याचार विरोधी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि आता आपल्या पुढच्या विभागामध्ये आता आपण बघूया. तर आता ह्या उपक्रमामध्ये आपलं काय आहे प्रश्न, आपण काय शिकलो या अंतर्गत टिपा लिहा. मद्यपान विरोधी आंदोलन. चला तर आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला हे लिहायचंय, तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचंय आणि आपण आपल्या पुढच्या विभागात आता प्रवेश करतो. चला.